डाएट करायला वेळ नाही आहे, व्यायाम करायला देखील पुरेसा वेळ नाही आहे, पण वजन मात्र नियंत्रणात ठेवायचे, वजन कमी करायचे. तर मग रात्रीच्या आहारामध्ये हे 3 पदार्थ तुम्हाला घ्यायचे आहेत. हे 3 पदार्थ अगदी हलके आहेत आणि पचायला देखील सोपे आहेत. चांगले पोटभरीचे आहेत, त्यामुळे वजन फास्ट कमी करण्यासाठी आरामात 4 ते 5 किलो वजन महिनाभरामध्ये कमी करण्यासाठी अगदी बेस्ट आहेत. तर पहिला जो पदार्थ आहे तो असणार आहे सूपचा. सूप असतं ते आपलं पातळ असतं, त्याच्यामध्ये आपण भरपूर व्हेजिटेबल घालू शकतो, वेगवेगळ्या पदार्थांचे सूप आपण घरगुती बनवू शकतो. इथे फक्त लक्षात हे ठेवायचे की घरगुती सूप आपल्याला खायचं आहे. बाहेर जे मार्केटमध्ये रेडी टू ईट वगैरे मिळतं तर तसलं आपल्याला वापरायचं नाही आहे. घरगुती सूप तुम्हाला प्यायचं आहे आणि याच्यामध्ये भरपूर लो कॅलरीज असतात आणि पचायला सोपं असतं. रात्रीच्या वेळी बेली फॅट वगैरे बर्न करायला देखील हेल्पफुल ठरतं आणि खूप काळासाठी पोट देखील भरलेलं राहतं. दुसरा पदार्थ असणार आहे घावण थालीपीठ किंवा चिला. तर याच्यामध्ये देखील मल्टीग्रेन पिठं असतात, हेल्दी आहे, फायबरयुक्त भरपूर आहे आणि पचायला देखील सोपं आहे आणि हेल्दी असल्यासोबतच टेस्टी देखील आहे. अगदी इझिली बनतो. वेगवेगळ्या पालेभाज्या त्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही ते थालीपीठ बनवू शकता. नेक्स्ट जो आपला शेवटचा पदार्थ आहे तो असणार आहे स्प्राउट्समध्ये तुम्ही डोसा बनवू शकता किंवा त्याच्यापासून तुम्ही स्प्राउट सॅलड वगैरे देखील बनवून खाऊ शकता. भरपूर असं प्रोटीनयुक्त तुम्ही रात्रीच्या वेळी खा. त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर सॅलड घाला आणि ते मस्तपैकी एन्जॉय करा. स्प्राउटपासून डोसे वगैरे हल्ली भरपूर ट्रेंडिंग आहे. सँडविच बनतं. जे तुम्हाला स्प्राउट घालून बनवता येईल ते बनवा आणि रात्रीच्या डिनरमध्ये हे एन्जॉय करा. बघा तुमचं वजन अगदी काहीच न करता देखील झटपट कमी होईल. महिनाभरामध्ये 4-5 किलो वजन याच्यामुळे कमी होईल. लक्षात ठेवायचे वेळेवरती जेवायचे. जेवण तुमचं 7च्या आत झालंच पाहिजे. लवकर जेवायचे. झोपायच्या आणि जेवणाच्या मध्ये 3 तासाचा गॅप असला पाहिजे. म्हणजे फॅट जी स्टोअर होते बॉडीमध्ये ती होणार नाही आणि फॅट बर्न करायला तुम्हाला देखील मदत होईल. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्रामला पाहत असाल तर नक्की फॉलो करा अशाच कंटेंटसाठी. बाय.